आलाच पाहिजे। आज आई साहेबांचा इथे कार्यक्रम आहे, तर सर्वांच्या तोंडून उदो उदो आलं पाहिजे हा? सर्वांच्या। जे उदो उदो बोलणार नाही, ज्यांच्या तोंडून उदो उदो येईल त्याची भरभराट होईल। जे उदो उदो बोलणार नाही ते समजून जा। म्हणून सर्वांनी उदो उदो बोलायचे। बोलाई राजा उठे उदे, आवाज येतच नाहीये। लाजता तुम्ही? आईचं नाव घ्यायला लाजायचं नाही। तुम्ही बोला बरं। जवळ तुम्ही जोरात बोलत नाही त्यावर मी गाणं पुढे घेणार नाही। सर्वांनी बोलायचंय आई राजा येडेश्वरीचा उठे बोल भवानी माता की। हा ना, बाबले की आमच्याकडेच लक्ष आहे। दाजी हे बघा आता, हे बघा आता। म्हणून व्हिडिओ काढायचा, हेलो म्हणून व्हिडिओ काढायचा असतो, लगेच सापडते म्हणून व्हिडिओ काढायचा असतो म्हणतो। हेलो अरे कशी ती पकडली खाली। तिच्या मूर्तीला पाहून तिच्या मूर्तीला पाहून जर बोललं मनातून तिच्या मूर्तीला पाहून जर बोललं मनातून ती ऐकते आपलं सर्व काही। ती ऐकते आपलं सर्व काही। अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई। कुणाचा विश्वास तू देत नाही, अहो ती डोंगराची माझी येडामाई। कुणाचा विश्वास तू देत नाही, येडामाई।
येडेश्वरीला कोण कोण जाऊन आलेले त्यांचा हात वर पाहिजे. आणि येडामाई कोणाकोणाला माहितीये? तेवढेच जण गेले, तेवढेच जण गेले. तुम्ही नाही गेले? येडाईचा चमत्कार कोणाकोणाला माहितीये? आहे का नाही? कोणाकोणाचा विश्वास आहे येडामाईवर? म्हणून म्हणून काय सांगते? अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडामाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. तिला फुल लावलेलं करता चमत्कार. हा, ज्यांना कुणाला माहित नाही ना येडामाई, तर मी सांगते गाण्यातून, तर सर्वांचं लक्ष असावं. बघा, तिला फुल लावलेलं करता चमत्कार. अहो तिला फुल लावलेलं करता चमत्कार. जीवनाचा दारिद्र्य घालवीत सार, जीवनाचं दारिद्र्य अहो तिला फुल लावलेलं करता चमत्कार. तिला फुल लावलेलं करता चमत्कार. जीवनाचा दारिद्र्य घालवीत सार, जीवनाचं दारिद्र्य बघा, अंतःकरणापासून नाक चरण घासून, अंतःकरणापासून नाक चरण घासून, जर तर मनीना धरलं तीच पायी, हो तळमळीनं धरलं तीच पायी. अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडामाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. येडामाई,
जरा मनोभाव केलं समजा कडेलाच नेलं. बघा आमच्या मामांना विचारा बघा खरंय की नाही. मामा खरंय का नाही. त्या आई येडेश्वरीमुळं एक दुकानाचं 6 दुकानं झाले. मंदिर बनवायचं काम असतं त्यांच्याकडं. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जर मनोभाव केला समजा कडेलाच नेलं. जर मनोभाव केला समजा कडेलाच नेलं. उगाच नाही भरत ती अमराई हो. उगाच नाही भरत ती अमराई. आई येडेश्वरीच्या यात्रेला गेलात कोणी कोणी कोण कोण गेलं यात्रेला. यावेळेस आई येडेश्वरीच्या यात्रेला रेकॉर्ड ब्रेक माणसं होती. 22 लाख माणसं होती. उगाच नाही जात माणसं. विश्वास आहे म्हणून जातात. म्हणून काय सांगते उगाच नाही भरत ती अमराई. अहो ती डोंगराची माझी येडाबाई. अहो ती डोंगराची माझी येडाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. बघा अशी तशी नाही हो कधी येडापिडा जात. अहो अशी तशी नाही हो कधी येडापिडा जात. अहो अशी तशी नाही हो कधी येडापिडा जात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. अहो अशी तशी नाही हो कधी येडापिडा जात. अशी तशी नाही हो कधी येडापिडा जात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. जे कुणाला उमजलं ते मला समजलं. ओमाला म्हणजेच माझा मोठा भाऊ ओमकार कांबळे हे लिखाण त्याचं येतं. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. म्हणून काय सांगायचंय जे कुणाला नाव उमजलं ते मला समजलं. मग चंदनाला पण सुगंध देई. ती चंदनाला पण सुगंध देई. अहो ती डोंगराची माझी येडाबाई. अहो ती डोंगराची माझी येडाबाई. कुणाचा